लाडू काय झालं र? असं तोंड पाडून का आलायस? पालक दिलीस मास्तरला? काय म्हणलं ते? का माव कुठं आहे? ती वर हाय. काय झालं? ते सरांनी मला कप्पीचा प्रोजेक्ट करून आणायला सांगितलाय. आता तुझा तो मास्तर हिरीतलं पाणी उपसत बसणार आहे की काय? काय माहित, मी किती हुशार आहे ते कळेल म्हणले. अरे तू हायसच हुशार, हे त्याला कळत नाही वय? काय माहित. तू रानादाला सांग, त्याला माहितीये कप्पी. अंजलीला काय माहिती? नाही, मावगणच करून आणायला सांगितल्या. ह्या आजकालच्या शाळा म्हणजे कौतिकच झालंय बघ. काल काय तर पालक, आज कप्पी. बरं जा, अंजली वर आहे बघ, सांग तिला. माऊ, लाडू आलास? काय म्हणाले रे सर? तू आली नाहीस म्हणून गोळ झाला. काय झालं? तर म्हणाले साई कुठे नाही कशावरनं. अरे त्यांना मी फोन करते ना तसा. मला उद्या येताना कप्पीचा प्रोजेक्ट आणायला सांगितलाय. हा सुरेश भाऊजी, हो मी लगेच पोहोचतेच आहे. हो आले आले, लगेच आले. प्रोजेक्ट तुझ्या मार्गदर्शनाखाली करायला सांगितलाय. चल करू. लाडू आता नको, मला जरा बाहेर जायचंय, आल्यावर करूयात आपण. हा नको, आताच करू. प्रोजेक्ट नसला तर शाळेत यायचं नाही म्हणून सांगितलंय. मी आल्यावर करूयात ना, आता नको. नाही आता. हा कल्पना ते, हो मला आला भाऊजींचा फोन. तुम्ही बसा, मी आलेच. हो येते. चल की माऊ. लाडू रात्री करूयात आपण. हा झाल्यात की रात्र? मग खूप रात्री करू. मी झोपणार कधी? आताच करू. लाडू आता हट्ट नको करूस, मला उशीर होतोय. मी आल्यावर करू प्रोजेक्ट. हा माऊ थांब की. काय करायचं आता? कहर मर्दा काय झालंय? हा? अरे मर्दार कुठं चालला? अरे बस की बस. अरे परत का रडायले? काय झालंय? मावशाळेत तू म्हणल्याने आलीच नाही. प्रोजेक्ट करू म्हणलं तरी बी नाही. माझ्या संग बोललीच बी नाही. लाडू तुला माहिती ना बघ, अंजलीबाई कामाचे किती गडबड येतात ते. अरे एकदा का इलेक्शन झाले की नाही, मग बघ कसं समजा टिकून जाते. मी आता प्रोजेक्ट नाही केला तर मला शाळेत घेणार नाही. कसला प्रोजेक्ट? कप्पीचा. कप्पीचा? हे लाडू कप्पीचा आणि अभ्यासाचा काय संबंध? काय माहित असतोय संबंध. अरे मला सांग, अरे कप्पी मळ्यामध्ये इरीवर असते, त्याचा ना अभ्यासाचा काय संबंध? कप्पीवरच प्रोजेक्ट करून आणायला सांगितलाय. अच्छा, ते कप्पी कशी असती ते सांगायचं असणार. कसलं टेन्शन घेतोय? मी देतो की तुला बनवून. पण माऊ कडनं करून आणायला सांगितलं. माऊ न केली काय मी केली काय वेगळं आहे का? हे बघ, माऊ पेक्षा ज्यादा मला माहिती आहे कप्पी कशी असते ते. हे बघ, तू बिनगोर राहा, मी तुला बनवून देतो. काय मस्त बघी भाकर खाऊ, हा, आणि मग तुझं प्रोजेक्ट करू. चालतंय? चल 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 लवकर, चल चल चल, उठ उठ उठ. हाय शाबास, आराम. चला ते मृदंग सगळं व्यवस्थित लावून घ्या. मंडळी आली की कीर्तनाला चालू करू. आलो जरा तयारी बघतो. हा व्यवस्थित लक्ष ठेवा. व्यवस्थित व्हायला पाहिजे. या होते. हो पप्प्यादा, इलेक्शन मध्ये फिरून फिरून पिट्टा पडलाय. त्यात आणि कीर्तन कशाला? काय बापू? तर काय पप्प्यादा, एखादा तमाशाचा फड लावायचं सोडून ही भजन आणि कीर्तनाचा कशाला टाळ घुमवला आहे? तुम्ही दोघं बी मेंबर व्हायच्या बी लायकीचं नाही बघा. ते का म्हणत?
राजकारण म्हटलं की तमाशा आलाच की. अरे भांड्या, हे सगळे राजकारण कशासाठी चाललंय? त्याच्यासाठीच चाललंय ना. बापू, आपलं संत काय सांगून गेल्यात? काय? अहो या या मंडळी या या. आपलं संत म्हणतात वरून कीर्तन आणि आतून तमाशा. तेव्हा लोकांनी जरा कीर्तन बिर्तन दाखवून आपली इमेज सुधारू आणि नंतर मग आपल्या कार्यकर्त्यांनी घेऊन जाऊ की तमाशाला. चालतं की मर्दा. या या नमस्कार नमस्कार. अरे तसं बी आपल्या गावात तमाशा झालाच नाही अजून. होय हो बापू, तमाशा नाही, दारू नाही. या गायकवाडांनी कनी या गावाची पार धर्मशाळाच करून ठेवल्या. पण आपण एकदा सत्तेत आलो की दारू येणार, तमाशा येणार, जोशच जोश. वा पप्या, करून करून बागला देवपूजा लागला हो आता. अहो नाही माऊली, हरिनामानं बदल केलाय माझ्यात. ए नरश्या, वाल्याचा वाल्मिकी झाले आमचं पप्या. बापू अरे वाल्याचं वाल्मिकी झालेत आमचं माननीय परेश पाटील साहेब. होय होय. हरिनामानं माननीय मध्ये बदल झाला नाही वाटतं त्याच्यात. माऊली माऊली राहू द्या. हे बघा, आपण सगळे मिळून हरिनामाचा जाप करूया. हा चला, सगळे मिळून आपण कीर्तन करूया. या माऊली या या. चला चला या. महाराज झाली का समजी तयारी? करायचं सुरू? हो करायचं. चला. हरे हरे राम कृष्ण हरे 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 राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण. हरिनामात लय ताकद. गावकऱ्यांनो, झालं गेलं समजा विसरून जावा. आजपासून नव्या परेश पाटलाचा जन्म झालाय हे लक्षात ठेवा. वाल्याचा वाल्मिकी झालाय, ते बी फक्त गावासाठी. ही पंढरपुरातनं आणलेली तुळशीची माल गळ्यात घातली आहे, फक्त गावकऱ्यांसाठी. ध्यानात ठेवा, आजपासून गावात फक्त हरिनाम आणि गावाचा विकास. तेव्हा आपलं मत कुणाला? माननीय परेश पाटलांना. अरे नाही रे, माननीय सुरेखाताईंना. बरोबर. आता सुरेखाताईंना मत म्हणजे मलाच मत केली, तर तुमचं मत कुणाला? माननीय सुरेखाताईंना. ए संघर्ष पॅनेल, हे चालणार नाही सांगून ठेवतो. कीर्तन आहे तर कीर्तन करायचं. मत मागून आचारसंहिता भंग करशीला तर इलेक्शन कमिशन कडे तक्रार करे ना. माऊली बघा, आपण सांगे दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला. अहो माऊली, मला सांगा, तुम्ही नाही का आरोग्य सेवा ठेवली ती? पण आम्ही मत मागत नाही. पाहिजे तर स्वतः डोळ्यानं जाऊन बघ. अहो माऊली, देवधर्माच्या कामात अडथळा आणणं हे तुमचं काम आहे का? हा बघा मंडळी, बघा, देवधर्म नाही, रीत भात नाही. बापू सांगा जरा. अरे माझ्या रेणूचं माझ्या मनाविरुद्ध लगीन लावून दिलं होतं त्या रानाने अंजलीनं. अरे ह्योच काय गावातला रीतिरिवाज? हा ऐकलं काय? ऐकलं काय समध्यानी? हे बघा माऊली, तुम्ही या आता. प्लीज देवाधर्माच्या कामात विघ्न आणू नका. या. तर गावकरी मंडळी, आज माननीय परेश पाटलांमुळे आणि माननीय सुरेखाताईंमुळे आध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. हा महाराज, चला सुरुवात करायची का परत? हो करायची. बरोबर, करायची. या. हरे हरे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी.
बरं झालं आला. त्यांचं झाले मग तुझं असते सांग हा. आणि समजा सांगायचं व्यवस्थित, घाबरायचं लाजायचं नाही. हा आता त्यांचं झालं की जाऊन बरोबर जाता जाता. बसा. अंजली ते काय त्रास होत काय पण म्हणा, खरं या आरोग्य शिबिर भरवून तुम्ही लय भारी काम केलंयसा बघा. अहो गावातल्या बायकांना लय बारीक सारीक दुखणी खुपणी असतात, पण कुणाचं बी ह्याच्याशी सोयर सुतक नाही बघा. पण आता नवऱ्याचं लक्ष नाही म्हणून आपण स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाही, आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं. आणि आता या आरोग्य शिबिर आपण दर महिन्याला भरवत जाऊया. हा चालतंय की, भारीच होय की नाही. मोठा ग्लास घ्या. ठीक आहे, काही औषधं लिहून देते, ते झाले की तुमचं दुखणं कमी होऊन जाईल. ठीक आहे. जगतवंदनीय महान वैष्णव संत श्रेष्ठ देवनिवासी तुकोबराया, तुम्हाला जर जीवाच्या उद्धाराकरिता या भंगाच्या माध्यमातून संघाचा परिणाम प्रतीत करतात. कुणाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय फलश्रुती मिळते, कुणाचा संघ करावा, कुणाचा संघ करू नये. अगदी सोपं सांगायचं झालं तर चांगल्याची संगत केला चांगलं फळ आहे, आणि वाईटाची संगत केला तर वाईट फळ आहे. ना एवढा अभ्यास जर तू आधी केला असतास की नाही, आता कलेक्टर झाला असतास. तू टाइमपास करू नकस, काम कर. ते नाही राहणार, उत्तर पाठ करायचं सोडून ह्यो कसला अभ्यास. मला बी काही कळना झालंय. अरे मग कळत नाही तर कशाला करत बसलायस, काय तर चुकून ठेवशील की. आता कप्पीने हिरीतलं पाणी कसं काढायचं हे दावायचंय, त्यात काय चुकणार आहे. अरे पण अंजली वहिनीला एकदा विचारायची तरी. त्या आता आरोग्य शिबिराच्या गडबडीत आहेत ना बघ. तू कर की, आपण करून देऊ. कर बर. सर मारू नका, केलाय प्रोजेक्ट. हेड सरांनी चांगलाच झापल्या दिसतोय लाडला. हेड सराच्या तर त्याला उद्या धावतो. खुश काय आपण ते शाळेच्या भानगडीत पडायचं नाही, ते अंजलीबाई बघून घेतील. हे बघ झाला तुझा प्रोजेक्ट तयार. झाला. चल लाडूला दाखवूया. चल. ओ लाडोबा, ओ लाडोबा, ओ शेट उठा की. हे बघ जो प्रोजेक्ट तयार झाला. हा हे बघ भारी. राणा तूच माझा खरा दोस्त आहेस. आणि माऊ आवाज अजिबात नाही. राणा चांगलाय. अरे पण अरे लाडू काय आहे ते मामाचं कामात आहे ना व, म्हणून नाही आली. काम झालं की लगेच येणार. नाही आता आली तर मी बोलणार नाही. प्रोजेक्ट करूया म्हणलं तर बाहेर गेली. आता मी बोलणारच नाही तुझ्या संगत. हे समजा तुझ्यामुळे. मला काय माहिती. बर तरी आता मी निघतो. झोप लाडू. हा या बस. नाव काय तुमचं? आनंदीबाई पाटील. छान नाव आहे की. छान कुठलं, समजे आणि म्हणून हाळी मारतात. कुणाला काही म्हणू द्यात,
तुम्ही आपलं नाव आनंदीबाईच सांगा. खूप मोठं नाव आहे हे. मोठं? हो, आनंदीबाई या भारतातल्या पहिल्या मोठ्या महिला डॉक्टर होत्या. आणि आपल्या कोल्हापुरातल्या महिला वॉर्डच्या फिजिशियन होत्या. अगो बाई, खरंच काय? आम्ही नुसतं सावित्रीबाई फुलेंचंच नाव ऐकलंय बघा. त्या भारतातल्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांनी भारतातली पहिली महिलांची शाळा सुरू केली. त्यांनी शाळा सुरू केली म्हणून तर महिला शिकल्या आणि मोठ्या झाल्या. त्यातल्याच या आनंदीबाई. कमाल आहे बाई. त्या टायमाला बायका एवढं शिकत होत्या आणि आम्ही तुमच्या प्रौढ वर्गात यायचं म्हटलं तर नवरं बोंबा मारतात आमच्या नावाने. चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे काय करायचं नाही. हेच तर दुःख आहे. आता आनंदीबाई एवढ्या मोठ्या डॉक्टर का झाल्या? तर त्यांना त्यांच्या नवऱ्याची म्हणजेच गोपाळराव जोशींची पूर्ण साथ होती म्हणून. त्या काळात सुद्धा समाजाचा विरोध पत्करून गोपाळराव जोशींनी आनंदीबाईंचं शिक्षण पूर्ण केलं. जशी तुम्हाला राणादादांची साथ. हो, त्यांची साथ आहे म्हणून तर एवढं सगळं करू शकते. ते आम्ही टीव्हीवर जाहिरात बघतोच की. त्याच आनंदीबाई नव्ह? हो, आनंदी गोपाळ हा सिनेमा 15 फेब्रुवारीला येतोय. तुमच्या जोडीदाराची जर का तुम्हाला पूर्ण साथ असेल तर तुम्ही अशक्य ते शक्य करू शकता. आनंदीबाई आणि गोपाळरावांचा संसार म्हणून तर आगळावेगळा वाटतो. आणि त्यांच्या संसाराची गोष्ट या सिनेमात दाखवली. तेव्हा नक्की बघायचा सिनेमा. वय वय, आम्ही समजायचं नाही बघणार. हा होय, पण तुमचं नवरं तिकडे टाळ कुठं बसल्यात पप्प्या संगट. आयुष्याची आजची पुण्य एका दिवसातच मिळणार आहे ती. आपण त्यांनाही बोलवून आणूयात मग इकडे. बायकांचे प्रॉब्लेम्स त्यांनाही कळू देत ना. हा, वय चला चल. तिथं जाय पाहिजे. डॉक्टर, तुम्ही चेकअप सुरू ठेवा, आम्ही आलोच जाऊ. तर त्या वाल्या कोळ्या इतपत आम्ही दरोडेखोर नाही. आमच्यात सहजच परिवर्तन होईल. होणार का नाही? होणार ना? म्हणून सगळ्यांनी त्या भगवंताचा नामाचा गजर सतत करायचा आहे. तिथं आपण थांबायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली कुठल्या नाही तुम्ही ह्याच्यावर राहायचं. वा 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 माऊली वा. तर मंडळी, मी आता या गावात चांगलं कर्म करायचं ठरवलंय. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. हा, देणार ना साथ? बरे बघा, आता तुम्ही सगळ्यांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. माननीय परेश पाटलांनी खास जिलेबी मागवले. परेश पाटील साहेबांचा, बास बापू, नाहीतर आचारसंहितेचा भंग केला म्हणून मास्तरीबाई केस टाकायचे आपल्यावर. तुम्ही सगळ्याजणी या चेकअपला आणि पुरुष मंडळी तुम्ही येऊ शकता. बायकांचं आरोग्य शिबिराचं बापांचं काय काम? तुम्हाला बायकांचे प्रॉब्लेम समजतील, तुमची जबाबदारी आहे. बापू, हे मत मिळवायचा चांगलाच डाव आखलाय की जय किसन पॅनेलनं. बंड्या, असं करून काही मत मिळत नसतात. मी मतांसाठी नाही, गावच्या आरोग्यासाठी करते हे. कशाला? अहो, गावचं आरोग्य बघायला आमचा भगवंत आहे की. ज्यांना जमेल त्यांनी नक्की या. मी आग्रह करणार नाही. बापू, कसं वाटलं कीर्तन? लय भारी तमाशा केलास मरता. अंजली संकट आपली फक्त 3 टकलीच गेल्यात. बाकीची सगळी कशी गपचूप बसतात बघ. अरे हळूहळू शिंकालायच की. बापू, मी म्हंटल होतं ना,
हरिनामात लय ताकद असती माऊली माऊली